नवस करतो दरवर्षी. मांगीर बाबाचं खूप सत्व आहे, इच्छा पूर्ण होते. काही जे आपल्याला जे मनातून काही जर पाहिजे जर असलं तर मांगीर बाबाच्या कृपाने इच्छा पूर्ण होती आपली. तर असंच परंपरापासून आम्ही नवस करीत आहोत मांगीर बाबाचा. अशा आजापाजापासून करीत आलेलो आहेत आम्ही. तर ते पिढ्याने पिढी पण आमची करीत राहते. मांगीर बाबाचं खूप सत्व आहे मोठं. त्या पद्धतीने आम्ही दरवर्षी बोकड्या मांगीर बाबाला कापतो. आम्ही कुठून आले तुम्ही? चिंचोली, आपल्या परतूर चिंचोली. परतूर चिंचोलीहून आलेलो. काय अनुभव आला बरं तुम्हाला? अनुभव हे देवाचा खूप अनुभव आहे, त्यामुळं हे कार्यक्रम करण्यात येतो. किती पिढ्यापासून करता? हे जवळजवळ 10-15. इकडे पहा, माझ्या लेकाचं दुखत होतं, औरंगाबाद मध्ये घेतलं नव्हतं, जालन्यामध्ये म्हणलं तू डॉक्टर उभा राहा. हां ते नवस आहेत आमचे. हां, असं काहीतरी बोललेले वायदे केलेले आपली पूर्ण इच्छा पूर्ण होती, देवाचं मानून घेतो. पाणी काढायचं होतं. त्याच्याबद्दल आम्ही दरवर्षी करतोच ना. आम्ही म्हणून तर तुला बोकडी आलो, माझ्या लेकाला तूच उभा राहा डॉक्टर म्हणून. हां, असं काहीतरी त्यामुळं करण्यात येतं ना. अनुभव आला तुम्हाला? अनुभव आला ना. असं आहे ना. बोकड्याचा कार्यक्रम केलेला आहे तुम्ही नाही का? बोकड्याचा कार्यक्रम केलेला आहे. 5-50 लोक जेवतात त्या देवाच्या नावावरती. बरं. हो, दरवर्षी करता? दरवर्षी करतो. तुमचं नाव सांगा. सकाराम साळवे. हा नवस कोणाचा आहे? त्यांचं नाव सांगा. घोडे साहेब, सुभाष घोडे. सुभाष घोडे यांचा. परतूरून आले नाही का? हो.